हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग। आज मी तुम्हाला खूप सोपा घरगुती उपाय सांगणार आहे की कसे तुम्ही तुमच्या चेहऱ्याचे फेशियल करू शकता, तेही घरच्या घरी, काहीच पैसे खर्च न करता। तर तुम्हाला ट्राय करायचे आहे तर करू शकता। या रेमेडीचे रिझल्ट खूपच चांगले आहे। यू आर 100% इफेक्टिव्ह रेमेडी। तर एकदा नक्कीच ट्राय करा। आणि ब्युटी हेल्पसाठी तुम्हालाही इतरांसारखे माझे सबस्क्रायबर्स बनायला आवडेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला ऑलवरती करा, कारण जे पण माझी ब्युटी हेल्थ विषयी व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार। लिंबूमध्ये या वस्तू मिक्स करून लावाल ना तर स्किन ब्लीच होऊन तुरंत चमकायला लागेल। जर तुम्हाला कुठे लग्नाला पार्टीला जायचं असते तर तुम्ही काय करता, ब्लीच करता। जे महिन्यामध्ये एकदा केले तर चालते, पण जास्ती ब्लीच केल्याने तुमची स्किन डॅमेज होऊन ढिली व्हायला लागते आणि तुमची वय जास्ती दिसून येते, जास्ती डल दिसायला लागते आणि स्किनवरची चमक चालली जाते। तर त्यासाठी आज एक अशी जादुई रेमेडी सांगणार की कसे तुम्ही निंबूनी ब्लीच करून तुमची स्किनवरती तुरंत चमक आणू शकता, ग्लोईंग बनवू शकता। फ्रेंड्स, या ब्लीचचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे। तुम्ही महिनाभरात 4 वेळा किंवा 5 वेळाही यूज केले तरी चालेल, काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे। जे ब्लीच तुम्ही पार्लरमध्ये जाऊन करता त्यापेक्षाही जास्त इफेक्टिव्ह रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार। या नॅचरल ब्लीचनी घरच्या वस्तूंनी तुम्ही हे ब्लीच करू शकता स्वतःसाठी आणि स्वतः कस्टमाइज करू शकाल। 15 मिनिटाचा चेहरा गोरा होणार। तर ही ब्लीच बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घ्यायची आहे एक काचेची कटोरी। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे निंबू। निंबूमध्ये विटॅमिन सी, सिट्रिक ॲसिड, ब्लिचिंग प्रॉपर्टी अँड स्किन व्हाईटनिंग प्रॉपर्टीज भरपूर मात्रामध्ये असते, जे मळ टॅनिंगला रिमूव्ह करून गायब करून स्किनला ब्लीच करून काढते, निखारते आणि सुंदर व गोरी बनवते, लाईटन व ब्राईटन बनवते तुमच्या स्किनला। तर एक पूर्ण निंबूचे रस आपल्याला इथे घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला 1 स्पून राईस पावडर, थोडंसं ॲलोवेरा जेल आणि 1 चमच खोबऱ्याचे तेल घ्यायचे आहे। तर 1 लिंबूचा पूर्ण रस मी इथे पिळून घेते कटोरीमध्ये। तर निंबूच्या रसासोबत इथे बिया पण आलेल्या आहे, तर बियाला साईडने काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये ॲड करूया 1 चम्मच राईस पावडर। राईस पावडर टाकल्यानंतर थोडंसं मिक्सअप करून घेऊया। त्यानंतर यामध्ये ॲड करायचे आहे थोडंसं ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा जेल तुम्हाला माहिती आहे आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर असते। स्किनला आपल्या हायड्रेट करून पिंपल्सचे डाग रिमूव्ह करतात, काळे डाग असतील त्यांनाही रिमूव्ह करतात, सोबतच तुमची स्किन उजळायला सुद्धा मदत करतात। ॲलोवेरा जेल खूप फायदेशीर आहे आपल्या स्किनला, म्हणजे की नॅचरल एक वरदानच आहे निसर्गाचे। जर तुमच्याकडे ॲलोवेराचे प्लांट असेल तर तुम्ही घरचेच ॲलोवेरा घेऊ शकता फ्रेश। ॲलोवेराचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे, स्किनसाठी आपल्या किती फायदेशीर आहे ॲलोवेरा, पण त्यासोबतच आपल्या केसांसाठी पण खूप फायदेशीर ठरते ॲलोवेरा। त्यानंतर यामध्ये ॲड करूया 1 चम्मच खोबऱ्याचे तेल। खोबऱ्याचे तेल आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर आहे सर्वांनाच माहिती आहे, सगळे खूप यूज करतात खोबऱ्याच्या तेलाचा आपल्या स्किनसाठीच, कारण खोबऱ्याच्या तेलाने आपली स्किन टाईट होते, चमकायला लागते। खोबऱ्याच्या तेलचे आपल्या स्किनसाठी काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे। तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगून देते की आपण इथे काय काय इन्ग्रेडियंट्स वापरले आहे हा ब्लीच तयार करण्यासाठी। तर सर्वात आधी मी 1 लिंबू घेतलेले होते, त्याचे पूर्ण रस काढून घेतलेले आहे 1 लिंबूचे। त्यानंतर घेतले आहे राईस पावडर थोडंसं, त्यानंतर ॲलोवेरा जेल आणि 1 चमच खोबऱ्याचे तेल घ्यायचे। तर हे सगळे 3ही इन्ग्रेडियंट्स एकत्र करून छान मिक्स करून घ्यायचे। हे 3ही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून छान फाईन कन्सिस्टन्सीमध्ये आणायचे आहे, चांगले मिक्स करायचे आहे। तर हे बघा आपली नॅचरल ब्लीच बनवून तयार झाली आहे। तर तुम्हाला आपल्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय करायची आहे। तुम्ही हे ब्लीच ब्रशने पण लावू शकता, ज्या पद्धतीने तुम्हाला कम्फर्टेबल वाटते त्या पद्धतीने लावू शकता, ब्रशने किंवा हाताने, पण तुम्हाला पूर्ण फेसवरती, मानेवरती चांगल्याने लावायचे आहे। 15 ते 20 मिनिट ठेवायचे आहे। त्यानंतर चेहरा वॉश करायचा आहे, जसे तुम्ही मार्केटचे ब्लीच यूज करता त्याच पद्धतीने यूज करायचे आहे। हप्त्यामध्ये तुम्हाला 2दा यूज करायचे आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आहे। मी थोडंसं तुम्हाला दाखवते।
तर मी आता हँडवरती तुम्हाला लावून दाखवत आहे की चेहऱ्यावरती पण तुम्हाला असंच लावायचे आहे. असेच सर्क्युलर मोशनमध्ये लावता लावता मसाज पण करायची आहे. मसाज केल्याने तुमचे स्किन आणखी जास्त हायड्रेट होते आणि स्किन टोन चमकायला लागते. हे नॅचरल ब्लीच आहे म्हणून या पद्धतीनेच आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचे आहे. याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहे. हे ब्लीच एकदम नॅचरल आहे, तुमच्या स्किनसाठी केमिकल फ्री आहे. फ्रेंड्स, तुम्हाला फर्स्ट यूजमध्येच ग्लो दिसायला लागेल. सेकंड थर्ड यूजमध्ये तुमची स्किन लायटन होईल आणि महिन्याभरातच 7 ते 8 वेळा यूज कराल तर तुमची स्किन इतकी सुंदर होणार की तुम्ही स्वतःच विश्वास नाही करणार. सगळे तुम्हाला विचारतील काय केले, काय लावले. कोणताही सण यायच्या 1 हप्त्याच्या आधीच हा स्क्रब लावणे सुरू करा. हा ब्लीच तुमची स्किन टोन चेंजेस करून टाकणार, गोरी व सुंदर बनवणार. तुम्हाला जर ज्यांची स्किन खूप जास्ती सेन्सिटिव्ह आहे, खूप जास्ती नाजूक आहे, त्या लोकांनी हा स्क्रब करायच्या आधी आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच हा ब्लीच यूज करावा. माझी स्किन नॉर्मल आहे, मला ही ब्लीच सूट होते. पण ज्यांची स्किन खूप जास्ती सेन्सिटिव्ह आहे त्यांनी आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच यूज करावा हा ब्लीच. त्यांना अगोदरच मी सांगून देते. तसे तर नॅचरली ब्लीच आहे, याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे. 100% इफेक्टिव्ह आहे. तर रिझल्ट तुमच्या समोरच आहे. फर्स्ट यूजमध्येच बघा किती छान रिझल्ट आलेला आहे. खूपच छान रिझल्ट मिळेल तुम्हाला तुमच्या स्किनवरती. तुमची स्किन खूप जास्ती गोरी होणार, लायटन ब्रायटन होणार आणि सुंदर होणार. तुम्ही खूप सुंदर दिसायला लागणार. तर जायच्या आधी एक लाईक नक्कीच करा आणि व्हॉट्सअपवरून इतरांना देखील शेअर करा हा व्हिडिओ. बाय.